अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे संपूर्ण जगभरात गॅसचा आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या वाढणाऱ्या गॅसच्या महागाईमुळे सध्या सर्व स्तरावरील आणि सर्व क्षेत्रातील महागाई वाढली आहे. सोलापुरात मोठ्या प्रमाणावर वाळवण पदार्थांचा उद्योग चालतो. मात्र या पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी व्यावसायिक गॅसची आवश्यकता असते. गॅस सध्या मिळतोय, मात्र तो जवळपास 1200 ते 1300 रुपयांनी महाग झालेला आहे. त्यामुळे मूळ रकमांपेक्षा या पदार्थांच्या रकमा आता बाजारात वाढलेल्या दिसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर तरुण भारत डिजिटलने बाजारपेठेत सुरू असलेल्या हालचालींचा घेतलेला हा वेध. सगळीकडेच गॅस तुटवड्याची समस्या जाणवते. इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामुळे देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हा चटका लागतोय. पण आपल्या सोलापुरात आणि महाराष्ट्रातच उन्हाळ्याच्या दिवसात वाळवणाचं काम चालू असतं. म्हणजेच पापड, कुरड्या, चटण्या, लोणची अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. या गॅस वाढीमुळे या पदार्थांच्या विक्रीवरती किंवा उत्पादनावरती नेमका परिणाम काय झालाय हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलोय पेठे फूड्स मध्ये. आपण जाणून घेऊया पेठे फूड्सच्या संचालिका सुवर्णा पेठे यांच्याकडून की सध्या बाजारात काय स्थिती आहे, गॅस तुटवड्याचा म्हणजेच गॅसच्या महागाईचा या सगळ्या पदार्थांच्या तयार करण्याच्या प्रक्रियेवर काय नेमका परिणाम झालाय. मॅडम नमस्कार. नमस्कार. आता बाजारामध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्यात. पण वाळवणाच्या पदार्थांवर विशेषतः पापड असो, कुरड्या असो किंवा मग लोणची म्हणा किंवा जे काही चटण्यांचे प्रकार आहेत असे. आणि तुम्ही खूप मोठ्या बाजारपेठेमध्ये गेले अनेक वर्षांपासून काम करता. तर तुमचा अनुभव काय आहे? नेमकं काय स्वरूप आहे सध्या? सध्या या जागतिक युद्धामुळे गॅसवरती पेट्रोल, त्याच्यानंतर डिझेल, प्लास्टिक, इव्हन रॉ मटेरियलचे सुद्धा रेट इतके वाढलेले आहेत सध्याला. त्याच्यामुळं परिणाम हा सगळ्याच मालाच्या ह्याच्यावरती झालेला आहे. त्यातल्या त्यात वाळवणाचे पदार्थ म्हणलं तर आपल्याला पापड आणि तळणी मिरची वगैरे ह्याला गॅस लागत नाही, परंतु कुरवड्या, तांदूळ पापड, ज्वारी पापड, नाचणी पापड हे जे सगळे पापडाचे प्रकार आहेत त्याला मात्र गॅस लागतो, कारण ते शिजवावे लागतात. त्याच्यानंतर हे दररोजचे जे आमचे आहेत मसाले भाजणे असू देत किंवा चकली भाजणी, थालपीठ भाजणी, इतर पीठ सगळी भाजायची असू देत, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजायचं असू देत, ह्याला सगळ्याला गॅस लागतो. पण तुटवडा म्हणाल तर महाग का होईना आम्हाला हे गॅस मिळतायत सध्याला. त्याची किंमत जास्त आहे, पण गॅसचा तुटवडा असा काही जाणवत नाहीये. कमर्शियल याला, घरगुती गॅसला मात्र अडचण येते. लवकर 25 दिवसांनी 1 महिन्यानी जवळजवळ गॅस मिळतोय, पण कमर्शियल गॅस मध्ये मात्र तशी टंचाई जास्त जाणवत नाहीये. जास्त रक्कम देऊन सुद्धा मिळतात गॅस आणि कमर्शियल गॅस हे उपलब्ध होतात. त्याच्यामुळं गॅसची मात्र किंमत वाढल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा प्लास्टिक म्हणा, इतर रॉ मटेरियल वाढल्यामुळं आमच्या सुद्धा सगळ्या किमती वाढवाव्या लागणार आहेत आम्हाला. कारण काय आहे, शेवट आपल्याला पण परवडायला पाहिजे, समोरच्यांना पण परवडायला पाहिजे. त्यातल्या त्यात आपण सारख्या किमती वाढवत नाही, पण काही काही वेळेला काय होतं, नाईलाज असतो, आपल्याला किमती या वाढवाव्या लागतात. यंत्रणा जर तिथूनच सुरुवात महागाईची झाली तर साधारण कमर्शियल गॅस कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतोय? कमर्शियल गॅस पूर्वी 1900 रुपयाला मिळायचा, आता साधारण 2200 ते 2300 रुपयाला मिळतो. आणि बाहेर जर घ्यायचा म्हणलं तर त्याची किंमत अजून जास्त आहे, साधारण 3000 पर्यंत. त्याचा हा फटका या आपल्या भाजण्याला ह्याला त्याला सगळ्याला बसतो, कारण किंमत वाढल्यामुळे इकडं त्याची कॉस्ट पण वाढते. तसेच बाकीचे पण रॉ मटेरियलचे पण रेट खूप वाढलेले आहेत सध्याला. प्रत्येक आयटम माग साधारण 20 ते 30 रुपये सगळ्याचेच रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा आता आम्ही सुद्धा सगळ्याच्या किमती वाढवणार आहोत सध्याला 1-2-4 दिवसामध्ये, कारण नाईलाज आहे आमचा. त्याच्याशिवाय पण काय होतं, विक्रीवरती तेवढा म्हणावा तसा परिणाम एवढा नाही होत, कारण हे आपले हे गरजेचे पदार्थ आहेत. चटणी म्हणा, तिखट म्हणा, लोणची म्हणा, भाज्या जरी महाग झाल्या तरी चटणी लोणचं खाऊन आपल्याला त्याच्यामुळं लोक अगदी 1 किलो नाही घेतलं तर अर्धा किलो, पाव किलो असंही घेतात. त्याच्यामुळं या लागणाऱ्या वस्तू असल्यामुळं त्याचे भाव जरी आम्ही वाढवले तरी सुद्धा फार असा काय फरक आम्हाला जाणवत नाही त्याच्यामध्ये विक्रीवरती. पण आम्हाला नाईलाज असतं व सगळ्या पदार्थांच्या किमती या वाढवाव्या लागणार आहेत. याचबरोबर आणखीन एक मुद्दा याच्यात असा आहे की ज्या पॅकिंग करण्यासाठी प्लास्टिकच्या रोल्स लागतात किंवा ज्या पिशव्या लागतात त्याचेही भाव प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. त्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत चैतन्य पेठे.
साधारणपणे या महागाईचा म्हणजे या यंत्रणेतल्या चढावाचा, उताराचा काय परिणाम झालेला दिसतो? तुमच्याकडून कुठले साधारणपणे प्लास्टिकचे रॉ मटेरियलचे रेट आहेत. जसं काही आपल्याला पिशव्या लागतात, बरण्या लागतात. ह्याचे सगळ्याचे रेट्स वाढले आहेत कारण हे जे आहे ते पेट्रोलियम बाय प्रॉडक्ट आहे आणि पेट्रोलियमवरती या युद्धाचा बराच परिणाम झालेला असल्यामुळं बाय डिफॉल्ट या सगळ्या पदार्थांचे रेट्स वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर सध्या गॅसच्या याच्यावर पण खूप परिणाम झालेला आहे. सरकार असेल, गॅस विक्रेते असतील, हे त्यांच्या परीने मागणी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत. पण शेवटी कसं आहे, एक युद्धाचा कुठं ना कुठं परिणाम होतो आणि त्याच्यामुळं जो मालाची आवक आहे तीच कमी झालेली असल्यामुळे बाय डिफॉल्ट हे पुढं पण आपल्याला गॅस मिळत नाहीये. तर याचा बाजारपेठेवर किती दिवस परिणाम असू शकतो असं तुम्हाला वाटतं? आत्ताची जी पावलं उचलतायत सरकार असतील किंवा गॅस विक्रेते असतील, तर माझ्या मते हा विषय येत्या 10-15 दिवसात संपायला हरकत नाही असं वाटतंय तरी सध्याच्या परिस्थितीवरनं. पण या ज्या किमती पूर्वी होत्या, समजा ₹50 ला पाव किलो चटणी असेल, तर ती साधारणपणे आता किती होईल अंदाजे? आणि त्याचा किती काळापर्यंत तोच भाव असू शकेल का पटकन झपकन खाली येतील ते भाव? का ते तसंच चढ्या नाही, दराने राहतील? आम्ही आता सध्या जे करतोय, की आम्ही कस्टमरवर तो बोजा पास न करता आम्ही स्वतःच तो बोजा सहन करतो आहे ओके. आणि कस्टमरला आम्ही जास्तीत जास्त ॲज इट इज रेटमध्ये द्यायचा प्रयत्न करतोय. पण इन केस जर भविष्यामध्ये खूपच रेट वाढले, तर मात्र आमचा नाईलाज असेल त्यावेळेस रेट वाढवावे लागतील. म्हणजे एकंदरीत बाजारपेठेत थोडीशी शक्यता आहे, की थोडे ₹5-10 का असेना पण नाही, महागाई आता हे मी जे सांगितलं ते आमचं स्वतःचं सांगितलं. आता काही-काही जण कसं या पिरियडमध्ये रेट्स खूप जास्त वाढवतात. हं. त्यामुळं मी माझ्या दृष्टीने सांगतो, की आम्ही जास्तीत जास्त जेवढा आम्ही बोजा सहन करू शकू, तेवढा आम्ही बोजा सहन करतो, जेणेकरून तो कस्टमरवर येऊ नये. कारण बाकी सगळ्या पदार्थाचे रेट्स वाढलेलेच आहेत आणि आपण ह्याचा त्रास कमीत कमी ठेवावा. अशा पद्धतीने आम्ही नियोजन आहे. अच्छा. जसे प्रॉडक्ट्सच्या विश्वातले पेठे प्रॉडक्ट्स अग्रेसर आहेत, तसंच काही शहरातल्या डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रातही काही नावं मान्यवर आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि पाहूया, की लोकल स्तरावरती याचा काय परिणाम पाहायला मिळतो. मध्ये या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा म्हणा किंवा तुटवडा म्हणण्यापेक्षा जी महागाई भडकली आहे, त्याचा काय परिणाम होताना दिसतोय? मी दुर्गा एजन्सी सप्लायर आहे, डिस्ट्रीब्युटर सोलापूरमध्ये. माझ्याकडे 7-8 कंपन्यांचं काम आहे. पण मी जेणेकरून आता बघतोय बाजारात सगळेच रेट म्हणजे तेलापासून ते प्लास्टिक पिशव्यापर्यंत प्रत्येक जण आपापला भाव वाढवत चाललाय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आता असं झालंय, की एक स्टेप नंतर सगळे व्यापारी कंटाळलेत आणि प्रत्येक जण आपलं प्रॉफिट मार्जिन जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळ्यांनीच रेट वाढवायला सुरुवात केली आणि माझ्या अंदाजे पुढचे महिना 2 महिने तरी हे रेट असेच चढे राहतील. म्हणजे साधारणपणे 2 महिने तरी याची ही झळ सगळ्यांना पोचणारच आहे. कारण एवढ्या लवकर हे सगळं आवाक्यात येईल असं वाटत नाही. कारण हा परिणाम प्लास्टिकपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत सप्लाय सगळ्यामध्येच आहे. सगळ्यामध्ये. आता आम्ही पण डे बाय डे फेस करतो, की पेट्रोल वगैरे असेल आता इझिली मिळतंय. पण अजून पुढच्या 2 महिन्यात ते काय परिस्थिती असेल काय आहे? याचं काही शंका म्हणजे लोकांना शाश्वती नाहीये. फक्त आता लोकं तग धरून चाललेत, की होईल नीट. म्हणजे अपेक्षा असं आहे लोकांना, अपेक्षा आशा आहे आहे की चांगली होईल असं. होईल. थँक यू. तिघांच्याही बोलण्यातून आपल्याला असं जाणवतंय, की या चक्रव्यूहाचा चटका निश्चितच लागतोय. मग तो आपल्या उन्हाळ्याच्या वाळवणाला असो किंवा पापड कुरड्यांना असो. पण भाव वाढला की निश्चितच बाजारात गडगडाट होते. मागणी तसा पुरवठा या नियमानुसार निश्चितच मागणी असेल, पण त्याला थोडासा चटका लागलेला असेल, जसा फोडणीला दिलेला असतो. पण आपण असं म्हणूया, की लवकरात लवकर युद्ध थांबायला हवं आणि सामान्य नागरिकांना गॅसचा तुटवडा न जाणवता ते सहज उपलब्ध व्हावेत आणि सर्व पदार्थ उन्हाळ्यातही काय वर्षभर चाखता यावेत. धन्यवाद. मी अश्विनी तडवळकर, सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूजसाठी आकांक्षा सोनवणेसह.